बीते दिन धड़क कामगार यूनियन अध्यक्ष अभिजीत राणे ने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यूनिट के साथ मिलकर अटल बिहारी वाजपेयी जी के जन्मदिन के अवसर पर यहां पर उपस्थित सभी सदस्यों को उपहार दिया और साथ ही साथ देवेंद्र फडणवीस जी के मुख्यमंत्री बनने पर खुशी जाहिर की और जल्लोष किया। इस कार्यक्रम के दौरान यहां पर धड़क कामगार अध्यक्ष अभिजीत राणे ने कामगार को होने वाली समस्याओं को सुना और उसका जल्द से जल्द समाधान करने की गारंटी दी। इस दौरान उन्होंने हमसे बातचीत की। देखते हैं क्या कहना है उनका। धड़क कामगार युनियनचे आपण सर्व सभासद आहात। जवळपास 2012 पासून आपण सगळे जवळपास 4000हून अधिक वन कामगार वन मजूर नॅशनल पार्क पासून ते इकडे गुजरात पर्यंत आणि ते भुसावळपर्यंत जॉनी वायकेंच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतोय। धडक कामगार युनियनचे आपल्या सगळ्यांचे पितातुल्य आदरणीय देवेंद्रजी हे मार्गदर्शक आहेत। त्यांच्यामुळे युनियनला एक मोठी ऊर्जा आहे आणि आपल्या कुटुंबातला एक माणूस जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तर आपल्या सगळ्यांना जास्त आनंद झाला पाहिजे। त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपण सगळे आपल्या सगळ्या छोट्या छोट्या युनिट्समध्ये आपण जल्लोष ऑर्गनाइज करतो। त्या ठिकाणी छोटासा नाश्ता, काही लोकांना आपल्या भेटवस्तू युनियनच्या माध्यमातून, आपल्याला पण आपण फील्डवर काम करता त्यामुळे देवेंद्रजींच्या माध्यमातून तुम्हाला एक सुंदर थर्मासची बॉटल आम्ही या ठिकाणी गिफ्ट करणार आहोत। औचित्य फक्त एवढंच आहे की आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, आपल्या सगळ्यांतला कुटुंबातला एक आपला वडीलधारी माणूस, आपल्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री झालाय। आपले सगळे जे काही विषय आहेत ते सगळे तडीस लागतील। मी तुम्हाला आश्वासित करतो की देवेंद्रजींच्या माध्यमातून जेवढे जे काय विषय प्रलंबित आहेत, जे काही जॉनी वायक्यांनी विषय तुमच्याशी आता चर्चा केली, पण आता त्याच्या पलीकडे अजून ज्या काही विषय थांबलेले आहेत किंवा कुठेतरी अडचणीत आहेत तर ते आपण पूर्णपणे मार्गास लावू। वनमंत्री गणेश नाईकांची माझं ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली त्या दिवशी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। पुढच्या 2-4 दिवसामध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईकांशी मी बोललेलो आहे। आपले ते पण दादा आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं एक शिष्टमंडळ आपण त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे आणि नक्कीच आपल्याला सगळ्यांना आपले जे काही विषय आहेत ते त्यांच्या समोर मांडून आपण सगळ्यात तडीस लावू। या ठिकाणी आपण माझ्याबरोबर आलेले आदरणीय डॉक्टर अजित सावंत, अमोल राणेजी, आपला BK पांडेजी आणि या वन नॅशनल पार्कच्या युनिटचे आमचे अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम होतोय हे आदरणीय जॉनी वायकेजी, आमचे तांदुळकरजी, दुरीजी आणि आपण सगळे आदरणीय माझ्याबरोबर काम करणारे सगळेच आपले सगळे साथी या ठिकाणी फरीद शेख आलेत। आपण पुढे या, इकडे या बाजूला येऊन उभे राहा। या मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगीन की आपण एक परिवार म्हणून काम करतो। जरी आपण सगळे युनियनमध्ये वेगळ्या वेगळ्या युनिट्समध्ये काम करत असू, महाराष्ट्रात आणि देशात जवळपास 7 लाख कामगारांचं नेतृत्व करणारी धडक कामगार युनियन आणि त्याचे सर्व आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले। त्यामुळे या ठिकाणी आपण देवेंद्रजींच्या माध्यमातून काही भेटवस्तू आलेल्या आहेत। कुणाल जाधवजी ते भेटवस्तू घेऊन या, इकडे वाटप सुरू करू। चला सुरू करा। जॉनी वायकेजींच्या आणि डॉक्टर अजित सावंतजींच्या हस्ते आपण या ठिकाणी भेटवस्तू देणार आहोत। काही घोषणा करू, जल्लोष करू, तुम्ही नाश्ता घ्या आणि पुढे परत एकदा 1-2 दिवसात मी या नॅशनल पार्कचे प्रमुख सन्माननीय आदरणीय मल्लिकार्जुनजींना भेट घेईन। तत्पूर्वी जॉनीजींना तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण सगळ्यांनी मांडाव्यात। पार्क मध्ये काम करणाऱ्या जवळपास 1500हून अधिक वन कामगार वन मजूर आणि आमचे सर्व धडक कामगार युनियनशी निगडीत असलेले आमचे सगळे पदाधिकारी, नॅशनल पार्क युनिटचे आणि वन कामगारांचे आमचे नेते आदरणीय जॉनी वायकेजी, दुरीजी, तांदळकरजी आणि आमचे सर्व सभासद जे डहाणू, पालघर, मोखाडा अशा वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याबद्दलचा एक आनंद उत्सव
साजरा करण्याकरता आपण या ठिकाणी सगळे आलेलो आहोत. नॅशनल पार्क मध्ये वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या वस्तीमधून आलेले माझे सगळे वन कामगार वन मजूर आम्ही सगळे या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्याबद्दल एक जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्या आमच्या सभासदांना आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली, आनंद महोत्सव साजरा केला आणि त्यांचे काही दुःख असतील, आमची काही सांगणं असेल, चर्चा लाभ झाली, चहा नाश्ता झाला आणि यापुढे आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या देवाकडे म्हणजे देवाभाऊंकडे आम्ही मांडणार आहोत आणि जे काही आपले काही जे काही समस्या प्रलंबित आहेत त्या सगळ्या आमच्या हक्काने त्यांच्याकडून मागून घेणार आहोत. महाराष्ट्राचे वन मंत्री आदरणीय गणेश नाईकांजीशी पण माझा संपर्क झालेला आहे. पुढच्या 2 तारखेनंतरची ते वेळ देणार आहेत. आमचं एक शिष्टमंडळ आमच्या वन मंत्र्यांना भेटणार आहेत. आमच्या सगळ्या मागण्या त्यांच्या समोर ठेवून आमच्या सगळ्या मागण्या या यशस्वीपणे पूर्ण होतील असा विश्वास आहे. पण आजच्या दिवशी आम्ही देवेंद्रजींना अभिनंदन करतो. आमच्या हक्काचा भाऊ, आमचा मोठा भाऊ, आमच्या युनियनचे मार्गदर्शक, आमच्या युनियनची ताकद ही देवेंद्र फडणवीस आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या समस्या देशात जवळपास 7 लाखाहून अधिक कामगारांचं नेतृत्व करणारी धडक कामगार युनियन आणि जवळपास 30,000हून अधिक फक्त वन खात्यामध्ये काम करणारे वन कर्मचारी, वन मजूर, वन कामगार यांना सगळ्यांना एक चांगली सुरक्षित भूमिका आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत. आपले सगळ्या विषय मी मांडीन. मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण होतील. तुम्ही सगळे या ठिकाणी आला, आनंद उत्सवामध्ये पार्टिसिपेट केलं, तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये तो हमारा हक का मुख्यमंत्री हुआ. राणे साहब को तो बहुत एकदम दिल से हम बोलते हैं ना, हमारे पास शब्द नहीं वो बोलने के लिए. कितना उनका बोलते हैं ना अभिनंदन करो, कितना उनका स्वागत करो. राणे साहब हमारे लिए एक भगवान जैसे. हमारा इतना प्रॉब्लम था नेशनल पार्क में, बहुत सारा प्रॉब्लम था लेबर लोगों का, और राणे साहब से हम जुड़े जब से वो सब प्रॉब्लम हमारा सॉल्व हो गए. अभी तो हम इतना खुश है कि उनका मुख्यमंत्री बने, देवेंद्र फडणवीस हमारा हक का मुख्यमंत्री बने. हम हक से अभी उनके पास जा सकते हैं. मुख्यमंत्री नहीं थे फिर भी साहब ने इतना काम किया. अभी तो हमारा एकदम वो बोलते ना, जो भी डर था वो डर एकदम निकल गया हम लोग का.